नमस्कार. सरकारच्या नाकावर टिचून तेजस्विनीने सखीवरती उपचार केलेले असतात. त्यामुळे सखीचा त्रास खूपच कमी झालेला असतो. तेवढ्यात तिथे सरकार आलेली असते. तेजस्विनीच्या रूममध्ये सखीला झोपलेलं पाहून तिला खूपच राग आलेला असतो. ती मोठ्याने बोलते, आत्ताच्या आत्ता माझ्या लेकीपासून लांब हो आणि आत्ताच्या आत्ता इथून चालती पड. तेव्हा तेजस्विनी बोलते, बस झालं मनस्विनी, आता खूप सारं तुझं ऐकून घेतलं. मनस्विनी, एक आई म्हणून मला जे माझ्या लेकीसाठी करणं योग्य आहे ते मी सर्वच करणार. आणि तू जर का या गोष्टींमध्ये नाही पडलीस ना तर बरं होईल. तेव्हा सरकार बोलते, माझी मुलगी आहे ती माझी. माझ्या मुलीला मी असं सहजासहजी माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही. आणि कोण तू, कशाला उगाच आमच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करतेस. तेवढ्या तिथे कान्हा आलेला असतो आणि कान्हा मोठ्याने बोलतो, सरकार सरकार शांत व्हा, उगाचच इथे येऊन आवाज चढवू नका. अहो तुम्हाला समजतंय का, सखी मॅडमना झोप लागलीये आणि बेबी सरकार आता शांतपणे झोपल्या तर त्यांना झोपेची आवश्यकता आहे. तुम्ही इथे येऊन त्यांची झोपमोड करू नका. तेव्हा लगेच सरकार मोठ्याने बोलते, तू गप्पा बस. तुला कोण सांगतंय मध्ये मध्ये चोंबडेपणा करायला? आणि काय गरज आहे तुला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची? आत्ताच्या आता इथून चालतं पड, नाहीतर तुझी काय अवस्था करेन ना ते तुला कळणार सुद्धा नाही. तेव्हा कान्हा बोलतो, सरकार शांत राहिलात ना तर बरं होईल, नाहीतर मला उगाच चुकीचा निर्णय घ्यावा लागेल. तेव्हा सरकार बोलते, काय घेणार आहेस निर्णय? काय घेणार आहेस? आता जर का कुणीही माझ्यामध्ये पडण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा एकेकाला मी संपवेन, कायमचं संपवेन. हे ऐकल्यानंतर कान्हा बोलतो, हेच तर ना, तुम्ही म्हणताय की तुमचं बेबी सरकारवरती खूपच प्रेम आहे, पण जरा विचार करा, अहो त्यांची तब्येत किती खालावली होती. आता त्यांना शांत गाढ झोप लागली, हे तुम्हाला बघवत नाही. जर का तुम्ही खरोखर त्यांच्या आई असता तर पहिल्यांदा हाच विचार केला असता की माझ्या मुलीला बरं वाटतंय ना, मग शांत झोपू देत. तिच्या उशाशी जाऊन बसला असतात, नाही की इथे येऊन आरडाओरडा केला असतात. पण नाही, आरडाओरडा केला नाही तर तुम्ही सरकार कसल्या ना. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, हे बघ मनस्विनी, मी तुझ्या समोर हात जोडते. सखीला आता शांत झोप लागलीये. तू आत्ताच्या आता या रूम मधून बाहेर जा. उगाचच इथे आरडाओरडा करू नको, ज्यामुळे माझ्या मुलीला खूपच त्रास होईल. तेव्हा लगेच मोठ्यानी सरकार बोलते, सरकारला सांगतेस तू? सरकारला सल्ले द्यायचे नाहीत, सरकारचं ऐकावं लागतं आणि त्यासाठी मी तुला आता कायमचं इथून बाहेर काढणार. तेव्हा मात्र तेजस्विनीला खूपच राग आलेला असतो आणि तेजस्विनी बोलते, प्लीज मनस्विनी, शेवटचं सांगते मी, तू इथून जा. तेव्हा सरकार बोलते, तू असं नाही ऐकणार, आता तुझी वाट लावणारच मी. आणि सरकार तिचा हात धरते आणि तिला फरफटत रूम मधून बाहेर काढत असते. तेवढ्यात मात्र सखीला शुद्ध आलेली असते. ती मोठ्याने ओरडते, पुरे, सरकार थांबा, तुमची हिंमतच कशी झाली त्यांचा हात धरायची? तेव्हा लगेच सरकार थांबते आणि ती तेजस्विनीचा हात सोडून देते आणि लगेच सखीकडे धाव घेते आणि सखीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते, बाळा बाळा, तुझी तब्येत कशी आहे? बरी आहे ना? तुला काही झालं तर नाही ना? तेव्हा लगेच सखी बोलते, बस करा ही नाटकं, बस करा. आणि काय गरज तुम्हाला त्यांना बेडरूम मधून हकलून द्यायची? त्यांच्यामुळे तर माझा जीव वाचलाय, नाहीतर माझं काय झालं असतं देवालाच ठाऊक. तेव्हा लगेच सरकार बोलते, सखी अगं असं का बोलतेस? तुझ्या आईने कुठूनही चांगल्यातला चांगला डॉक्टर आणला असता आणि तुझ्यावरती उपचार केले असते. तेव्हा लगेच सखी हसायला लागते आणि म्हणते, माझ्यासाठी मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरची गरजच नव्हती. घरात काहीतरी केलं असतं औषध की नक्कीच मला फरक पडला असता, पण ते औषध तुम्हाला कसं माहिती असणार ना? ते औषध तर तुम्हाला माहितीच असू शकत नाही, कारण तुम्ही तर माझ्या आईच नाही आहात. हे ऐकल्यानंतर सरकारला खूपच चीड येते आणि सरकार मोठ्याने बोलते, सखी सखी, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? सखी अगं जरा तरी विचार करून बोलत जा. मी तुझी आई आहे आणि तू स्वतःच्या आईला अशी उत्तरं देतेस? सखी, मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाहीये. तेव्हा सखी बोलते, मला सुद्धा तुमच्याकडून ही अपेक्षा नाहीये, पण तुम्ही जे वागताय त्या गोष्टी आम्ही पाठीशी का घालायच्या?
प्रत्येक वेळेला आम्ही तुम्ही म्हणाल तसं का वागायचं? सरकार आता तर माझी खात्री पटत चालली आहे की तुम्ही माझ्या आई असूच शकत नाही. तेव्हा मात्र सरकारला खूपच राग येतो आणि सरकार तावातावात उठते आणि तेजस्विनीला बोलते, झालं झालं का समाधान तुझं? तुला हेच सर्व करायचं होतं, माझ्या आयुष्यामध्ये येऊन माझ्या लेकीला माझ्यापासून लांब करायचं होतं. आधीच तू माझ्या राघवला माझ्यापासून लांब केलंस. कुठेतरी आता सुखाचे दिवस येत होते तर परत एकदा आमच्या आयुष्यात तडमडलीस आणि माझ्यापासून माझ्या लेकीला बाजूला करतेस. सोडणार नाही मी तुला, मी सगळं सहन करेन, पण माझ्या लेकीला माझ्यापासून दूर केलेलं अजिबात सहन करणार नाही. आणि ती तेजस्विनीचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर आणते. तेव्हा मात्र सखी मोठ्याने चोरडते, थांबा, बस झाली ही नाटकं. आणि त्यांना घराबाहेर काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अजून 2 दिवस परीक्षा द्यायची आहे, ती परीक्षा पास झाला तर ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची, सरकार उगाचच त्यांच्या वाटेला जायचं नाही. आणि तुम्ही असा आकांतांडव का करताय? अहो, तुम्ही स्वतःच्या वागण्यातून सिद्ध करा ना की तुम्हीच माझ्या खऱ्या आई आहात म्हणून. तेव्हा मात्र सरकार मोठ्याने बोलते, सखी, ही जी नाटकं चालली आहेत ना तुझी, ती मी खपवून घेते. याचा अर्थ सगळ्याच गोष्टी मी तुझ्या ऐकेन असं होणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची सखी, फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे, मग तुम्हाला सगळ्यांना एकेकाला मी टाळ्यावर आणणार. नाही ना तुमची वाट लावली तर नावाची सरकार नाही. त्यावेळेला सखी बोलते, हेच तर वागणं माझ्या आईमध्ये नाहीये, हाच तर गुण माझ्या आईमध्ये नाहीये. काय आहे ना, माझी आई माझ्या माणसांवरती प्रेम करते, त्यांना धरून पुढे चालते, पण तुम्ही मात्र माझी तीच माणसं माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. हे ऐकल्यानंतर खूपच राग सरकारला आलेला असतो. त्याच वेळेला लगेच कान्हा बोलतो, सखी तू शांत हो. त्यावेळेला सखी बोलते, कान्हा अरे कशी शांत हो? जेव्हा माझ्यावरती एवढी वेळ आली होती तेव्हा ही बाई डॉक्टर शोधत होती. हिला माहिती नव्हतं का माझ्यासाठी काय योग्य आणि काय चुकीचं ते? मग या बाईने माझ्यावरती तसे उपचार का केले नाहीत? ही बाई माझ्याशी अशा पद्धतीने का वागली? आता मात्र मी ह्या गोष्टी सहन करणार नाही. काय होईल ते होईल, पण मी एकेकाला एकेकाची लायकी दाखवणारच. तेव्हा तिथून सरकार तावातावाने निघून गेलेली असते. त्याच वेळेला तेजस्विनी सखीच्या जवळ जाते आणि सखीला म्हणते, सखी बाळा शांत हो, उगाचच काही वाद घालू नको, स्वतःला शांत ठेव सखी बाळा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कितीही काही झालं तरी माझ्यासाठी तू महत्वाची आहेस. तू जर का ठीक असशील तरच माझ्यासाठी सगळं काही ठीक आहे सखी. त्यामुळे मला उगाचच वाद घालायचा नाहीये आणि तू प्लीज स्वतःला शांत कर सखी. तेव्हा लगेच सखी बोलते, मी शांतच आहे. त्याच वेळेला लगेच कान्हा बोलतो, बेबी सरकार तुम्ही तुमच्या आईच्या रूम मध्ये जाऊन झोपा. त्यावेळेला लगेच तेजस्विनी बोलते, चल सखी बाळा तू माझ्या कडेला येऊन झोप, मी तुझ्या उशाशी रात्रभर जागी राहील. तेव्हा सखी बोलते, नाही तुम्ही आता झोपू शकता आणि मी बरी आहे. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, कान्हा सखीला बोलत असतो, बेबी सरकार अहो कसला विचार करताय? तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा अरे मला समजतच नाही मी कसला विचार करते ते. काय बरोबर काय चूक हेच मला कळत नाही आहे. तेव्हा कान्हा बोलतो, बेबी सरकार तुम्ही शांत झोपा. आता ही वेळ नाही आहे विचार करण्याची. आणि तसंही जे काही समोर येईल ते तुम्हाला स्पष्टपणे दिसेलच ना. तुम्ही कशाला नको त्या गोष्टींचा विचार करताय? तेव्हा सखी बोलते, कान्हा आज माझी जी तब्येत खालावली होती तशीच लहानपणी सुद्धा खालावली होती. तेव्हा माझ्या आईने माझ्यावरती उपचार केले होते आणि तसेच उपचार आज त्या दुसऱ्या म्हणजेच सरकारच्या बहिणीने माझ्यावरती केले. मला कळतच नाही सरकार माझी आई आहे की ती, मला तर समजतच नाहीये. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, ज्या गोष्टी आपल्याला समजत नाही ना त्या गोष्टींचा विचार करायचा नाही. तुमचा साईबाबांवरती विश्वास आहे ना, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. तुम्ही उगाचच नको त्या गोष्टींचा विचार करत आता शांतपणे झोपण्याची वेळ टाळू नका. तेव्हा लगेच सखी बोलते, कान्हा तुला सगळं काही अगदी ठीक वाटतं हे? त्यावेळेला कान्हा बोलतो, नाही
मला सगळंच योग्य वाटतं असं नाही. मला सगळं काही पटतंय, सगळं काही समजतंय. पण एक गोष्ट मात्र मला कळून चुकली आहे, ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा प्रत्येक गोष्टी आपल्याला जशा पाहिजे तशा घडत नाहीत. आणि बेबी सरकार प्रत्येक गोष्टींसाठी त्याची वेळ यावीच लागते आणि ती वेळ नक्कीच तुमची येणार. बेबी सरकार प्लीज स्वतःला शांत ठेवा. तेव्हा लगेच मोठ्याने सखी बोलते, कान्हा तू माझ्या सोबत असशील ना? कारण मला खूपच भीती वाटायला लागले. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, बेबी सरकार मी तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये तुमच्या सोबत असणार. तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र सखीला खूपच बरं वाटलेलं असतं. सखी खूपच खुश असते. त्याच वेळेला कान्हा स्वतःशीच बोलतो, बेबी सरकार मी कसं समजावू तुम्हाला? तुमच्या डोळ्यासमोर सगळं काही आहे तरी सुद्धा तुम्ही स्वीकारत नाही आहात. कारण इतकी वर्ष तुम्ही तर सरकारला आई मानत आलात, म्हणून तर तुमच्या जीवाची घालमेल झाली बेबी सरकार. पण कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्हाला हे स्वीकारावं लागणार आहे की तुमची खरी आई दुसरी तिसरी कोणी मी आणलेली व्यक्तीच आहे आणि सरकारचा खरा चेहरा तुमच्या समोर नक्कीच येईल. तुम्हाला काळजी करायची गरज नाही. सगळं काही अगदी ठीकच होईल. तेव्हा मात्र सखी बोलते, कान्हा चल ना झोपूया. इकडे मात्र सरकार खूपच चिडलेली असते. तिच्या जीवाची खूपच घालमेल झालेली असते. ती मोठ्याने बोलते, कान्हा तुला सोडणार नाही मी. तू आता जे काही करतोयस ना कान्हा ते योग्य करत नाहीयेस आणि त्यासाठी तर मी माफ तुला करणारच नाही. त्यावेळेला लगेच कान्हा तिथे आलेला असतो आणि कान्हा बोलतो, काय झालं? काय झालं काय? सरकार झोप लागत नाही का? तेव्हा लगेच सरकार बोलते, कान्हा उगाचच माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर काय होईल ना ते तुला समजणार सुद्धा नाही. तेव्हा मात्र मोठ्याने सरकार खूपच चिडलेली असते. त्याच वेळेला लगेच सरकार कान्हाला बोलताच कान्हा बोलतो, सरकार अहो मी तर तुम्हाला घाबरतच नाही आणि तुम्ही कशाला उगाच आवाज चढवताय? एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही काही झालं तरी सुद्धा आता तुमचं राज्य संपलंय. तेव्हा सरकार बोलते, कान्हा तुला काय वाटलं? त्या बाईनी एक दिवस सखीची सेवा काय केली तर ती बाई या घरात कायमची राहिली? तर असं होणार नाही. तू कितीही प्रयत्न कर, काहीही कर तरी सुद्धा मी त्या बाईला या घरातून हकलवणारच. तेव्हा मात्र कान्हा हसायला लागतो. कान्हाला हसताना बघून सरकारला खूपच राग आलेला असतो. त्याच वेळेला लगेच सरकार मोठ्याने बोलते, कान्हा तुझं हे हसणं बंद कर. खरं सांगायचं तर मी पहिल्यांदा चुकीचं वागले की तुझ्यासारख्या माणसावरती मी विश्वास ठेवला. आता मात्र मी तुझ्यावरती कधीच विश्वास ठेवू शकत नाही. तेव्हा मात्र कान्हा बोलतो, विश्वास ठेवूच नका, कारण तुम्हाला विश्वास ठेवण्यासारखी वेळच मी येऊ देणार नाही. आता तर मी तुमच्या आयुष्याची वाट लावायला आलोय. तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय हा कान्हा गप्प बसणार नाही. आणि तिथून तो कान्हा निघून गेलेला असतो. त्याच वेळेला लगेच सरकार स्वतःशीच बोलते, किती उड्या मारायच्या आहेत ना तेवढ्या मार, काय करायचं आहे ते कर. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा सुद्धा भूतकाळ मी खणून काढतेय आणि तुझा भूतकाळ कधी ना कधी तरी सगळ्यांसमोर येणारच. आणि तो भूतकाळ समोर आल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि ज्या दिवशी तुझा भूतकाळ समोर येईल ना त्या दिवशी तुला मी कायमचं संपवणार कान्हा, कायमचं. मीच काय तर तुला सखीच तिच्या आयुष्यातून कायमचं हद्दपार करणार आणि ती वेळ जवळ आहे कान्हा. इकडे मात्र कान्हा खूपच खुश असतो. कान्हा स्वतःशीच म्हणत असतो, एकदा का बेबी सरकारना त्यांच्या आईची ओळख पटली ना की विषयच संपला. फक्त त्यांना त्यांच्या आईची ओळख पटू दे म्हणजे सगळं काही नीटच होईल. त्याच वेळेला तिथे तेजस्विनी आलेली असते आणि तेजस्विनी बोलते, कान्हा सखीला झोप लागली का रे? तेव्हा कान्हा बोलतो, हो लागली, शांत झोपल्यात त्या. पण तुम्ही का जागे आहात? तुम्ही पण झोपा, खूपच खूपच उशीर झालाय, रात्र बघा केवढी झाले. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, अरे मला कशी झोप लागेल?
माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यानी बघवणारच नाही. आणि खरं सांगू का कान्हा, सखीला एवढा त्रास झालेला असताना मी शांतपणे झोपू हे शक्यच नाहीये कान्हा. मी नाही झोपू शकत. माझी मुलगी बरी आहे की नाही याच विचाराने माझ्या मनात नको नको ते विचार येत होते आणि म्हणूनच कदाचित मी अजून जागी आहे. तेव्हा लगेच कान्हा बोलतो, कमाल आहे ना, खरंच तुम्हीच सखीच्या आई आहात हे सखीला कधी कळेल. तेव्हा लगेच तेजस्विनी बोलते, कळेल ना, लवकरच कळेल आणि ती वेळ सुद्धा लवकरच येईल. तुम्हाला काळजी करायची गरजच नाही. तेव्हा मात्र तिथून तेजस्विनी निघून गेलेली असते आणि त्याच वेळेला कान्हा स्वतःशीच बोलतो, मला तर आता समजतच नाहीये की काय करावं ते. कारण ही सरकार स्वतःला सिद्ध करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते आणि काहीही करू शकते. त्यावेळेला मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला कान्हा बोलतो, पण काय करू आता मी, सगळं काही मलाच करावं लागणार आहे असंच वाटतंय. त्यावेळेला कान्हा तिथून निघून जातो आणि त्याच वेळेला सखी जागी होते आणि कान्हाला म्हणते, कान्हा रे काय झालं, कुठे होतास तू. त्यावेळेला कान्हा बोलतो, काही नाही. तुम्ही झोपला नाही, झोपा ना शांत. त्यावेळेला सखी बोलते, कान्हा मला खूपच भीती वाटते, असं वाटतंय की सगळं काही आता हातातून निसटलंय. त्यावेळेला लगेच कान्हा बोलतो, मी असताना तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज नाही, सगळं काही नीटच होईल, माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि सखी मॅडम तुम्ही आता शांतपणे झोपा. त्यावेळेला कान्हा सखीच्या डोक्यावरती थोपटत असतो, त्यामुळे सखी झोपलेली असते. इकडे सरकार मात्र तिच्या माणसाला फोन करत असते आणि त्याला म्हणत असते, त्या कान्हाचा काही भूतकाळ खणून काढलात का, लवकरात लवकर त्या कान्हाचा भूतकाळ माझ्या समोर आलाच पाहिजे. आणि जर का तो भूतकाळ माझ्या समोर आला नाही ना तर मात्र सगळं संपलं. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर कान्हाचा भूतकाळ सरकार समोर येईल का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.